हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय ब्लॉग. रविवारचा दिवस आणि सुट्टी मिळाली असं क्वचितच होतं, कारण रविवारचा दिवस असून आज मी गेलेले होते विट्याला ओटी भरण्याच्या कार्यक्रमासाठी. बघू शकता आम्ही हॉलमध्ये एंट्री केलेली होती. खूप छान असं डेकोरेशन स्टेजवरती इथं केलेलं होतं. आम्ही आवरून तयार झालो. काही फोटोज आम्ही इथं क्लिक केलेले होते. त्यानंतर होणाऱ्या आई बाबांची एंट्री झाली. त्यांचा डान्स तुम्ही इथं बघू शकता. आणि मग सुंदर सुंदर अशा कलाकृती ज्या आहेत, डान्स शास्त्रीय सगळ्या ज्या कलाकार आहेत तर त्या सादर करत होत्या. यानंतर सासर माहेरची ओटी भरण जे होतं तर ते झालं आणि गणेश वंदना झाल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. हे जे दोघं जण आहेत त्यांना स्टेजवरती बोलून त्यांनाही थोडंसं नाचायला लावलेलं होतं. आणि खरं तर हे दोघं खूप खुश होते आणि आम्हाला सुद्धा कार्यक्रम सादर करताना खूप मजा येत होती. आज माझं सिंगिंगचं काम काहीच नव्हतं, आज माझ्याकडे अँकरिंगचं महत्त्वाचं काम होतं. आणि या सगळ्यांशी बोलून खरं तर मला खूप छान वाटतं. म्हणजे आपल्या मनातले जे काही विचार आहेत, गोष्टी आहेत, त्यांच्यासोबत शेअर करताना एक छान आनंद मिळतो. कार्यक्रम झाला, जेवण वगैरे मुलींनी केलं, मी काही जेवले नाही. त्यानंतर घरी आल्यानंतर थोडा आराम केला आणि संध्याकाळी मग नेहल म्हणली थोडी खरेदी करण्यासाठी आपण गावात जाऊया. मग मी गावामध्ये आले. बघू शकता छान छान रांगोळीचे कलर आम्ही घेतलेले होते. खूप सुंदर असे दिवे जे आहेत तर इथं होते, पण आम्ही काही घेतले नाहीत कारण आधीचेच दिवे भरपूर आहेत आमच्याकडे. जवळपास एक 40वर दिवे आहेत घरामध्ये. त्यानंतर छोटे छोटे आकाश कंदील सुद्धा इथं होते. मोठे आकाश कंदील नेहल मागं लागली होती, पण मी म्हटलं आहे छान आकाश कंदील तर कशाला खरेदी करायची. यानंतर रांगोळीचे काही साचे आम्हाला घ्यायचे होते. खूप सुंदर अशा इथं देवीच्या मुखोट्या आपण म्हणू शकतो होते. त्यानंतर पाठ होते. परत रांगोळीचे काही महत्त्वाचे साचे इथं होते. बघू शकता छोटी छोटी सिंहासनं सुद्धा इथं आहेत. हे पाठ वगैरे खूप महाग होते, म्हणजे त्या आकाराच्या मनानं थोडेसे मला महाग वाटले, त्यामुळे मी काही घेतले नाहीत. हार पण बऱ्यापैकी महाग होते. म्हणजे हा छोटासा हार 60 रुपयाला त्यांनी सांगितला, त्यामुळे मी काही घेतला नाही कारण मला स्वामींसाठी एक छोटासा हार घ्यायचा होता. म्हणजे ऑल ओव्हर सगळीकडेच भरपूर महागाई दिवाळीच्या निमित्तानं खरं तर आज अनुभवायला मिळाली. पण आम्हाला ज्या गरजेच्या वस्तू होत्या त्या वस्तू मात्र आम्ही घेतल्या. मग काय होतं की उगाचच बिनकामाच्या वस्तू घेतल्या की त्या मग वर्षभर पडून राहतात, फारसा त्याचा काही उपयोग होत नाही. त्यामुळं एक 2-3 वस्तू आम्ही खरेदी केल्या. बघू शकता इथं नेहल अगदी व्यवस्थित पारखून वगैरे वस्तू घेत होती. छोटे छोटे हे आकाश दिवे अगदी 400 रुपये डझन ही किंमत सांगितली जात होती आणि खूपच महाग वाटत होतं. म्हणजे त्या एकूण चित्रावरून खरं तर मला हे थोडंसं महाग वाटत होतं, त्यामुळे मी काही ते घेतलं नाही. आणि अचानक एका स्टॉलवरती माझी आणि माझ्या मोठ्या जावेची भेट झाली. दीर पण होते माझे आणि आम्हाला बघून त्यांना सुद्धा खूप आनंद झालेला होता. आणि जावेनं तर नेहलला एक छानसा ब्रोच भेट जो आहे तो दिलेला होता. त्यामुळे नेहल पण अर्थात खूप खुश होती. काही तिनं कानातले परत झुमके वगैरे खरेदी केले. इथं पण थोडीशी आम्ही खरेदी केली. आणि चला आता घरी जाऊया असा विचार करून आम्ही निघालो, कारण घरी जाऊन थोडासा स्वयंपाक करायचा होता. चला तर मंडळी, या सोडवरती आजचा व्लॉग इथं संपवते. दिवाळीचा हा व्लॉग, खरेदीचा व्लॉग तुम्हाला कसा वाटलाय नक्की मला सांगा. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. चॅनल नक्की सबस्क्राईब करा. बाय.